नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण पावसाळा स्पेशल चहाचा मसाला कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. चहाची योग्य पद्धत आणि घट्टसर चहा कसा बनवायचा आज आपण बघणार आहोत. अगदी बाहेर मिळते तसाच घट्टसर असा चहा आपण बनवणार आहोत. घरगुती पद्धतीने आपण आज हा मसाला तयार करणार आहोत. अगदी बाहेर मिळते तसाच आपला घरी बनवून मसाला तयार होते. तर आता आपण यासाठी साहित्य बघूया. तर इथे मी 4 ते 5 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहे. इथे 10-12 लवंगा घेतलेल्या आहे. काळे मिरे घेतलेले आहे 10-12. दालचिनीचे मी असे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि 1.5 चमचा बडीशेप घेतलेली आहे. तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण बडीशेपमुळे चहाचा मसाला छान बनतो. तर त्यासाठी तर इथे 2 ते 3 चम्मच भरून मी वेलची घेतलेली आहे. तर वेलची थोडी तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथे मी सुंठ घेतलेलं आहे. तर सुंठाचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही सुंठ पावडरसुद्धा घेऊ शकता. आणि इथे मी 1 ते 1.5 चमचा जायफळ पावडर घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपण एका पॅनमध्ये मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर यामध्ये मी एकत्रच सर्व साहित्य टाकलेलं आहे. तर अगदी मंद गॅसवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. सर्व मसाले छान कडक झाले पाहिजे. दालचिनी थोडी जाड असल्यामुळे मी असे थोडेसे बारीक तुकडे करून घेत आहे बघा. तर यामध्ये दालचिनीची पावडर वापरायची नाही, तर दालचिनी अख्खीच घ्यायची आहे. तर तुम्ही सर्व साहित्यसुद्धा अख्खं घेऊ शकता, पण माझ्याकडे जायफळ नव्हतं तर मी इथे जायफळ पावडर वापरलेली आहे. बाकी साहित्य मी इथे भाजून घेतलेलं आहे. आपल्याला जायफळ पावडर असल्यामुळे ती भाजून घ्यायची नाही. तर यामध्येच आपल्याला मिक्सरमध्ये सोबतच वाटायची आहे. तर 2 ते 3 मिनटं आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर परतून झाल्यावर हा जो मसाला आहे तो थंड करून घ्यायचा आहे. हाताला चटका लागेल इतपत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. अगदी कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला हा मसाला 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवायचा आहे. तर त्यासाठी तर बघा, थंड झालेले मसाले मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. आणि जाडसरच पावडर आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर यामध्ये मी आता जायफळ पावडर जी आपण ठेवली होती बाजूला ती यामध्ये टाकायची आहे. आपल्याला जास्त बारीक पावडर करायची नाही, तर जाडसरच आपल्याला हा मसाला ठेवायचा आहे, जेणेकरून चहा बनवताना चहामध्ये हा मसाला येणार नाही. बारीक असेल तर चहामध्ये हा मसाला मिसळला जातो. त्यासाठी थोडंसं जाडसरच आपल्याला हा मसाला ठेवायचा आहे. तर हा मसाला तुम्ही फ्रीजशिवाय 2 ते 3 महिने स्टोअर करू शकता. अगदी छान असा हा मसाला बनवून तयार होते घरगुती पद्धतीने. महिनाभर पुरेल एवढाच मी मसाला बनवून ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी अधिक मसाला बनवू शकता. मी महिनाभर पुरेल एवढाच मसाला बनवून ठेवलेला आहे. तर तुम्हाला जास्त प्रमाणात हवा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता. तर इथे आपण चहा बनवण्याची योग्य पद्धत बघणार आहोत. तर मी इथे एका टोपामध्ये 1.25 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. तर मला 2 कप चहा बनवायचा आहे. तर 2 कपाच्या हिशोबाने मी 2 चम्मच इथे चहापत्ती टाकलेली आहे. त्यानंतर चहापत्ती उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. तर 2 कपाला मी 2 चमचे या प्रमाणात साखर टाकलेली आहे, 4 चम्मच, आणि व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. तर चहापत्ती आणि साखर उकळल्यानंतर यामध्ये मी 1 कप इतकं दूध घातलेलं आहे. आणि दूध घातल्यानंतर व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये चहाचा मसाला टाकायचा आहे. तर मी इथे अर्धा चम्मच यामध्ये चहाचा मसाला टाकायचा आहे. तर 2 कपाला अर्धा चम्मच
असा चहाचा मसाला यामध्ये टाकलेला आहे. चहाचा मसाला टाकल्यानंतर आणखी 1 मिनिटभर हा चहा व्यवस्थित उकळू द्यायचा आहे. यामध्ये छान फ्लेवर उतरतो या मसाल्याचा, तर त्यासाठी. तर बघा आता चहा बनून तयार आहे. तर मी आता इथे दोन्ही कपामध्ये चहा गाळून घेतलेला आहे. तर बघू शकता किती छान असा दाटसर आपला चहा बनून तयार झालेला आहे. चहा बनवण्याची पद्धत आणि चहाचा मसाला बनवण्याची पद्धत आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.